पनवेलकरांचा आवाज मांडण्याचा जो काही प्रयत्न आपण केला, ते सगळे विषय आपल्यापर्यंत पोहोचावे. आपले सगळे पत्रकार बांधव खरं तर लोकशाहीचा चौथा स्तंभ आपण ज्यांना म्हणतो, त्यांच्यापर्यंत ते विषय पोहोचावे आणि त्यांच्या माध्यमातून जनतेलाही त्याची माहिती मिळावी की नक्की ज्यांना आम्ही विधान भवनात पाठवलंय ते आमची बाजू योग्य पद्धतीने मांडतायत का, खरंच जी जबाबदारी त्यांच्यावर सोपवली त्याला ते न्याय देत आहेत का. आणि म्हणून एक वेगळा पायंडा या माध्यमातून पाडण्याचा आपण हा प्रयत्न करतोय की जर का विक्रांत पाटीलचा एक नावाचा एक आमदार, ज्याला आता महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये आमदार म्हणून जबाबदारी मिळालेली आहे, तो प्रत्येक अधिवेशनानंतर हा प्रयत्न करेल की अधिवेशनानंतर तिथे जे काही घडलं ते पनवेलकरांना उत्तर देणं हे मी बंधनकारक समजतो, ती माझी जबाबदारी समजतो. आणि म्हणून त्यांच्या प्रती आपली असलेली भावना ही या पत्रकार संवादाच्या माध्यमातून आपण प्रत्येक अधिवेशनाच्या नंतर करता येईल का हा प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत. वेळेत कदाचित कधी पुढे मागे होऊ शकेल, पण आपला हा प्रयत्न नक्की असेल की ज्या पद्धतीने आपण हा विषय सगळ्यांसमोर ठेवू. एवढ्या कमी शॉर्ट नोटीस मध्ये आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी आपले सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. खर तर आमदार म्हणून जबाबदारी मिळाल्यानंतर जी काही कारकीर्द राहिली, 1 वर्ष 31 ऑक्टोबरला पूर्ण झाली आणि सुरुवातीचा कालावधी खरं तर सामान्य कार्यकर्ता ते आमदार हा एक स्टान्स चेंज व्हावा लागतो, एक मोड चेंज व्हावा लागतो. थोडा कालावधी त्यात जातो, जबाबदारी समजून घेणं, त्या जबाबदारीच्या माध्यमातून आपण पुढे अग्रेसिव्हली येणं, सगळ्या विषयामध्ये काही कालावधी लागत असतो. जेवढ्या कमी कालावधीत हा विषय, हा प्रवास आपल्याला कमी करता येईल आणि आपल्याला लोकांच्या प्रश्नांसाठी संघर्ष करता येईल, प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करता येईल, तो आपण कमी कालावधीत मध्ये करण्याचा प्रयत्न केला. आणि जी काही अधिवेशनं आतापर्यंत झाली, मग ते अर्थसंकल्पीय अधिवेशन असेल, नंतरचं पावसाळी अधिवेशन असेल आणि आता नुकतंच पार पडलेलं दिवाळी अधिवेशन असेल, या 3 अधिवेशनांच्या माध्यमातून आतापर्यंत आपण 251 वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. मेहता काळात स्वर्गीय लोकनेते दिबा पाटील साहेबांचं जे आंदोलन होतं त्यामध्ये तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी निर्देश दिले होते की बस सेवा सुरू राहिली पाहिजे, पण आपले सगळे ग्रामस्थ त्या ठिकाणी असल्यामुळे आणि बाहेरचं वातावरण ठीक नसल्यामुळे त्या बस सेवा सुरू नव्हत्या झाल्या आणि त्यामुळे रागारागाने ती बस सेवा बंद करण्यात आली होती. आणि एकाच वेळेला ही 1600 मंडळी बेघर त्या ठिकाणी आपण त्याला म्हणू शकतो की बेरोजगार झाली होती. तेव्हापासून हा लढा सुरू आहे. म्हणजे 84 साली हा प्रश्न तयार झाला. माझा जन्म 84 आहे, म्हणजे त्या प्रश्नाचं वय तेवढं माझं वय. कदाचित त्या प्रश्न सोडवण्यासाठी की काय मला आमदार व्हावं लागलं, देवानी ते केलं असावं असं मला वाटतं. पण 42 वर्ष हा प्रश्न प्रलंबित होता. अनेकांनी प्रयत्न केला, सकारात्मक प्रयत्न केला आणि प्रयत्न करत असताना अनेक मॉडेल समोर आले. काहींनी म्हटलं भूखंडाचा त्या ठिकाणी मोबदला देऊ, काहींनी म्हटलं आर्थिक कंपन्सेशन देऊ, काहींनी म्हटलं याला गाळे देऊ, पण ह्याच्यामध्ये कुठलाच ठोस निर्णय निघत नव्हता. हा विषय आपण हातात घेतला, त्यात सातत्याने पाठपुरावा केला, त्यांना ज्या पद्धतीने ह्या अपेक्षित होती ती चर्चा आपण केली आणि सिडको असेल किंवा ईडी अतिरिक्त मुख्य सचिव असेल, गुप्ताजी असतील, यांच्याशी चर्चा करून ती फाईल साईन करून आपण फायनल करून आणली. 1547 कर्मचाऱ्यांना 10-10 लाख रुपयाचा मोबदला याची मंजुरी झाली, पैसे मिळायला सुरुवात झाली. 100हून अधिक लोकांना हे पैसे अकाउंटमध्ये मिळाले, प्रत्येकाला 10 लाख रुपये अकाउंटमध्ये जात आहेत. आणि या सगळ्यांची वय जर आपण बघितली, 80-90 वर्षाची ही वय आहे, एज ग्रुप आहे. अनेकांचे त्या ठिकाणी मयत दुर्दैवाने झाले, त्याचे वारस त्या ठिकाणी आहेत जे आपल्याकडे पाठपुराव्यासाठी येतात. त्यामुळे अशा पद्धतीने ही स्थिती आहे, त्यामुळे त्यांचे आशीर्वाद सुद्धा आपल्या त्या माध्यमातून मिळू शकले आणि हा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी मार्गी लागला. त्याचा क्वांटम जर बघायचा झाला तर साधारणतः 157 कोटीचं वाटप या माध्यमातून त्या ठिकाणी होणार आहे. त्यामुळे हा एक महत्वाचा विषय त्या ठिकाणी होता. यामध्ये सिडकोच्या घरांच्या किंवा त्या भागामध्ये आपण बघाल की रस्ते छोटे आहेत, पाण्याच्या लाईन छोट्या आहेत. हे काय, कारण तिथे सिडकोने सुरुवातीला नियोजन बंगलो प्लॉटसाठी केलं, पण नंतर सिडकोने स्वतःचं नियोजन बदललं. सेक्टर 9-10 आपण बघू शकाल की स्कूलच्या आसपासचा भाग, सेक्टर 4-5 तिथे छोटे छोटे रस्ते, तिथे सिडकोनेच नंतर नियोजन बदललं. तिथे त्यांनी बिल्डिंग बांधायला परमिशन दिली, सीसी सिडकोने दिली, त्याची ओसी सिडकोने दिली, म्हणजे अधिकृत तुम्ही सगळं त्यांना दिलेलं आहे. लोक राहतात, वर्षानुवर्ष राहतात. आता जेव्हा तुम्ही त्यांना रिडेव्हलपमेंटचा विचार करायची वेळ आली, सिडकोकडे ते गेले तर सांगतात की तुमचं तर हे बंगलो प्लॉटचं नियोजन आहे, तिथं तुम्ही आता हे पाडलं तर बंगलोच बांधू शकता, तुम्ही बिल्डिंग बांधू शकता. कुठले तुगलकी निर्णय तुमचे.
तुम्ही जर कधी लोक राहतात वर्षानुवर्ष राहतात तर तुम्ही परमिशन देणार नाही. हा विषय आपण मागच्या अधिवेशनात पण मांडला. त्यानंतर बैठका केल्या, ते तात्काळ आपण त्याच्यावर निर्णय सकारात्मक करून घेतला की हो इथे तुम्हाला आम्ही मान्यता बिल्डिंगसाठी देऊ. आता त्याच्यामध्ये नंतर एक विषय उरला होता, म्हणजे ते पहिल्या विषयात यश मिळालं, पण दुसरा विषय शिल्लक राहिला होता की त्या पोटी आम्हाला काही चार्जेस द्यावे लागतील. त्याच्यामध्ये सुद्धा आपण संघर्ष केला आणि आपण तो निर्णय सकारात्मक मोडवर आणून ठेवलेला आहे. लवकरच तो निर्णय जाहीर होण्याच्या मार्गावरती आहे की याच्यामध्ये जे काही तुम्हाला ही रिडेव्हलपमेंटसाठीची आता मान्यता तुम्ही घेणार आहे ते तुम्हाला अधिकृत करणं हा शब्द ते वापरत होते, नियमित करणं. आता तुम्हाला नियमित करण्यासाठी त्याला काही चार्जेस देण्याची गरज लागणार नाही. अशा पद्धतीने हा विषय आपण पॉझिटिव्ह प्लॅटफॉर्मवरती मोडवरती आणून ठेवलेला आहे. त्यामुळे तो सुद्धा दिलासा नागरिकांना मिळणार आहे. अंदाजाचा क्वांटम मोजायचा झाला तर त्या भागामध्ये 1 लाखांपेक्षा जास्त नागरिक राहतात. थेट त्यांच्या जीवनावर परिणाम करणारा हा सुद्धा निर्णय त्या ठिकाणी असणार आहे. त्याचबरोबरीनं हा भाग येतो असं त्यांचं लॉजिक आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाच्या काही परमिशन अडकल्या त्याच्यामध्ये हे सुद्धा अडकून गेलं. मी म्हटलं मग ह्याला हाईट का वाढवावी लागते, तर बीओटी मॉडेल असल्यामुळे तो कंत्राटदार स्वतःचा फायदा निघेपर्यंत तुम्हाला काही तुमचं बांधून देणार नाही. त्याला पण त्याचा फायदा जो काही आहे त्याचा फायद्याचा भाग जो असतो बीओटी मॉडेलमध्ये तो हाईट वरती जात असल्यामुळे आपल्या इसी मध्ये अडकते. यावेळेला जी मी मागणी केली त्यात तुम्ही बदल केला आणि त्यात सांगितलं की हे मॉडेल तुम्ही बदला, त्या कंत्राटदाराला पहिले ब्लॅकलिस्टेड करा कारण हे दुर्लक्ष केलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये पीपीपी मॉडेल मध्ये जाता येतं का हे तुम्ही करा. पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप, थोडे सरकारचे पैसे लावा, थोडे प्रायव्हेट त्यात पार्टनरशिप घ्या. त्या माध्यमातून केलं तर हाईट आपली कमी मध्ये भागू शकते आणि मग आपल्याला इसी क्लिअरची गरज लागणार. त्यामुळे एकतर पीपीपी मॉडेल किंवा सरकारने स्वतःच्या पैशातून हे करावं. अशा 2 मॉडेलमध्ये आपण गेलो तर हे बस डेपोचा प्रश्न सुटू शकेल. कारण अनेकांची भावना आहे बस डेपोची सुटलेली आहे. महाराष्ट्रातले लाखो नागरिक हे पनवेलकडे येत असतात. ते पनवेलचा जो काही भौगोलिक विकास आता होतोय त्यामुळे पनवेलच्या बस डेपोचं एक वेगळं महत्व आहे. पण त्या विषयातही आपण त्या ठिकाणी मागणी केलेली आहे. त्या ठिकाणी गरजेपोटी घराचा विषय होता की जो अनेक वर्ष प्रलंबित आहे. त्या ठिकाणी सरकारने 22 साली त्यात GR केलेला आहे, पण त्या सिडकोच्या अधिकाऱ्यांची मानसिकता वेगळी आहे, निगेटिव्ह आहे. त्याचं इंटरप्रिटेशन ते वेगळं करतात, अर्थ वेगळा लावतात. त्याच्यामुळे ते विषय सगळे तुंबून पडलेले आहेत. त्या विषयात सुद्धा तात्काळ आपण सकारात्मक निर्णय केले पाहिजे. जर का गावठाण विस्तार तुम्ही अनेक वर्षात केला नाही आणि आमच्या जर का नागरिकांची नैसर्गिक वाढ त्या ठिकाणी कुटुंबाची झालेली आहे, त्यांना स्वतःचं हक्काचं घर त्यांनी त्या ठिकाणी केलंय, त्याला रेग्युलराइज तुम्ही करण्यासाठी सरकार पॉझिटिव्ह होतं, त्यांनी GR करून दिलाय. त्याचा तुम्ही सकारात्मक अर्थ काढला पाहिजे आणि याच्यामध्ये तोडक कारवाया थांबल्या पाहिजे ही मागणी सुद्धा आपण या निमित्ताने त्यात केलेली आहे. दुसरा एक महत्व मुंबईच्या आसपास केली आणि मुंबईचं अंतर नवी मुंबईपासून 20 मिनिटांवरती अटल सेतूच्या माध्यमातून आणलं की जेणेकरून आमच्या मराठी माणसाला या ठिकाणी राहता यावं. आणि मग जर का सिडकोच्या अधिकाऱ्यांच्या नकारात्मक मानसिकतेमुळे घडणार असेल तर त्यांना जाब विचारणं हे माझं काम आहे. ते आपण केलं आणि त्यात मला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने यश मिळालं. हा दुसरा मुद्दा त्या ठिकाणी आपण यशस्वी करू शकतो. आपण एका अग्रेसिव्ह मोडवर गेलो. दुसऱ्या दिवशी ताबडतोब उपमुख्यमंत्री महोदयांना ती बैठक त्या ठिकाणी त्यांनी आयोजित केली. त्या बैठकीमध्ये सिडकोचे सगळे अधिकारी बोलवून घेतले. सगळे अधिकारी नागपूर नव्हते, पण त्यांना तात्काळ कॉल केला आणि त्यांना त्या ठिकाणी बोलवून घेतलं. त्या बैठकीमध्ये साधारणतः चित्र असं होतं की 15-20 मिनिटांमध्ये अधिवेशन काय बैठका संपतात, तशीच बैठक गुंडाळावी या मोडमध्ये अनेक मंडळी सिडकोची आली होती. पण त्या ठिकाणी ती बैठक 1.25 तास झाली आणि त्यामध्ये सिडकोच्या प्रत्येक विषयावरती आपण जे काही प्रेझेंट केलं त्यामध्ये सिडकोच्या अधिकाऱ्यांकडे पण उत्तर नव्हतं. म्हणजे उदाहरणार्थ सांगायचं झालं, सिडकोच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की नाही आपण घराच्या किमती एकदम योग्य ठेवल्या आहेत, त्या भागामध्ये जागांच्या किमतीच एवढ्या आहेत त्यामुळे आपण तिथे काही योग्य रेट आहेत काही कमी करण्याची आवश्यकता नाही. मी त्यांना विचारलं उपमुख्यमंत्री महोदयांसमोर की तुम्ही या घरांच्या किमती लावताना जागेची जी किंमत आहे ती घरांवरती लोड करणार नाही असं तुम्ही तुमच्या बोर्ड रिझोल्युशन मध्ये 2015 म्हटलंय. मुख्यमंत्री मोदयांनी निर्देश दिले त्या किमती तुम्ही का लावल्या, त्यांच्याकडे उत्तर नव्हतं. त्यांनी कागद साडी म्हणतात की साहेब 25% फक्त लावले, पण 1 रुपया लावायचा नाही हे तुम्ही लिहिलंय, तुम्ही का त्यात लावले. हा EWS घरांसाठी तुम्हाला वेगळी प्रोव्हिजन आहे. ती काही जनरल घरं नाहीयेत, तुम्हाला गरिबांची घरं आहेत आणि प्रधानमंत्री आवास योजना आहे, प्रधानमंत्र्यांची कमिटमेंट आहे लोकांना, त्यामुळे तुम्ही गरज करताय. ह्याच्यामध्ये तुम्ही किमती घेता कामा नये. त्यात त्यांना तो मुद्दा जरा गडबडले. आता 7-12 त्याच्यामध्ये परमिशन मागायला आले, त्याच्यानंतर तुम्ही त्यांना परमिशन देणार नाही, त्यांना लहान मुलाचा यादी देणार आणि त्या यादीमध्ये जर का त्या पूर्तता होत नसतील तर तुम्ही सांगाल की आता तुम्हाला आम्ही परमिशन देऊ शकत नाही. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवरती बांधकाम करायला थांबायचं का. मग शेतकऱ्यांनी नाईलाजाने ज्या काही बिल्डिंग बांधल्या, स्वतः झेपलं त्यांनी स्वतः बांधल्या, ज्यांना नाही जमलं त्यांनी जे बी केलं त्या बांधल्या. आता घरं बांधून झाली, अर्ध्या आधी घराचे रजिस्ट्रेशन झाले आणि पुढचे रजिस्ट्रेशन थांबवून ठेवले. आम्ही विचारलं की रजिस्ट्रेशन तुम्ही का थांबवता, तुम्हाला जे काही प्लॅनिंग करायचं सिडको म्हणून नाही ना म्हणून तुम्ही करा, पण रजिस्ट्रेशनचा महसूलचा विषय तुम्ही का ह्या विषयामध्ये थोडा घालताय. त्यांनी सांगितलं नाही आम्ही ह्याच्यामध्ये आमच्या प्लॅनिंग अथॉरिटी आम्ही आहे आणि ह्याच्यामध्ये आम्ही हे होऊ देणार नाही.
आम्ही त्या विषयाला परत त्याच्यात अभ्यास केला. त्यात बारीक बारीक गोष्टी काढून महसूलचा रोल वेगळा कसा आहे, सिडको नगरविकासच्या अंडर आहे, नगरविकासचा रोल कसा वेगळा आहे, आणि तुम्ही अर्धे रजिस्ट्रेशन केले एखाद्या बिल्डिंग मध्ये, अर्धे कसे ठेवू शकता. दुसरा विषय की तुम्ही त्यांना परमिशन दिले नाही म्हणून ते झालेलं आहे. तिसरा विषय याच्यामध्ये आपण म्हटलं की तुम्ही सरकारी जागेवरची बांधकामं बऱ्याच वेळा आपण अधिकृत करतो. शेतकऱ्यांनी स्वतःच्या जागेवरती जर का 7/12वरती बांधकामं केली असतील तुम्ही त्यांना कसं काय रोखू शकता, आणि तुम्ही त्यांना मान्यताही देणार नाही. जे सीसी मागायला आले तर त्यांची तुम्ही कचऱ्याची विल्हेवाट लावू शकत नाही, त्यांचं तुम्ही सांडपाण्याची विल्हेवाट लावू शकत नाही, तुम्ही त्यांना कुठलीच सुविधा देऊ शकत नाही. आणि मग तुम्ही सीसीच्या तुमची जबरदस्ती काय की आमच्याकडनं घेतली पाहिजे. तुम्ही सगळ्या गोष्टी देण्यासाठी सुसज्ज नाहीये. तुम्ही ज्या दिवशी सुसज्ज व्हाल तेव्हा त्याच्यावर आग्रह करा. पण तुम्ही नाही ना आल्यानंतर तुम्हाला खात्री होती तर या 10-13 वर्षामध्ये तुम्ही कन्स्ट्रक्शन का होऊ दिले नाही. तुमच्या सगळ्या वरपासून खालपर्यंत अधिकाऱ्यांची भूमिका वेगळी, प्रत्येकाचं एकमेकांशी असलेलं संगनमत वेगळं, अतिक्रमण विभागाची काही फक्त त्याच्यावरती पोट चालतं अनेक लोकांचं, म्हणून तुम्ही ही नाटकं चालू केली आहे. तुम्ही ही कन्स्ट्रक्शन खूप आली आता झाली, त्यात राहायला आलेले सामान्य नागरिक आहेत, त्यांनी घरं विकत घेतले, ते रजिस्ट्रेशन तुम्ही थांबवता कामा नये. असं सगळा विषय मांडून आपण त्यात सुरुवात केली. आणि मला सांगायला अभिमान वाटतो या रजिस्ट्रेशनचा पहिला टप्पा सुरू झाला, त्यामध्ये अनेकांचे रजिस्ट्रेशन सुरू झाले आणि नागरिकांना न्याय मिळाला. त्या ठिकाणी ग्रामस्थांचंही कल्याण झालं आणि रहिवासी जे या ठिकाणी राहायला आले होते त्यांनाही याच्यामध्ये न्याय मिळाला. विशेष उल्लेख की ज्या विषयाला विशेष आपण मांडलं पाहिजे, विशेष उल्लेख हे आयुक्त जे असतं त्यामध्ये आपण आतापर्यंत 26 विषयांवरती चर्चा केलेली आहे. औचित्याचे मुद्दे यामध्ये आपण 17 विषयांवरती चर्चा केलेली आहे. अल्पकालीन चर्चा ज्यात विस्तृत बोलता येतं असे 2 महत्वाचे विषय आतापर्यंत आपण त्यात चर्चा केलेली आहे. आणि अर्धा तास चर्चा हे जे काही आयुध असतं त्यामध्ये आपण 7 अर्धा तास चर्चांवरती त्या ठिकाणी विषय मांडलेले आहेत. त्यामुळे 251 वेगवेगळ्या विषयांवरती आपण त्या ठिकाणी विषय मांडण्याचा प्रयत्न केला. त्यातले अनेक विषय हे पूर्णपणे सुटले, काही विषय सुटण्याच्या मार्गावरती त्यांचा प्रवास सुरू झाला, आणि अनेक विषय ते ज्याच्यामध्ये पाठपुराव्याची गरज आहे, येणाऱ्या कालावधीमध्ये यशस्वीपणे आपण तो पाठपुरावा करू. मला प्रामुख्याने या ठिकाणी सांगायचं आहे की जे काही 5-6 विषय जे ठळक आहे की ज्याला खरंच त्याचा इम्पॅक्ट पनवेलकरांच्या आयुष्यावर मोठ्या प्रमाणावर आहे, असे जे विषय त्यामध्ये होते की सगळ्यात सेन्सिटिव्ह विषय जो एअरपोर्टच्या अनुषंगाने येणारं नैना प्राधिकरण आणि नैनाच्या माध्यमातून या भागामध्ये जे काही विकास अपेक्षित होता. 2013 नैना आली आणि 13 पासून 25 पर्यंत 12 वर्षामध्ये नैना स्वतःची एक वीट सुद्धा लावू शकले नाही. त्यामुळे ह्या विषयामध्ये खरंच किती गुंता आहे त्यामध्ये अभ्यास करण्याचा मी प्रयत्न केला. त्यानंतर ज्या पद्धतीनं सिडको सुलतानी मानसिकतेतून वागत होती की शेतकऱ्यांना विश्वासात न घेणं, हम करे सो कायदा ही भूमिका, आणि त्यामुळे त्या ठिकाणी कुठेतरी समन्वयाचा अभाव मला जाणवतो. आणि मग शेतकऱ्यांच्या मागण्या वेगळ्या, सिडको करते वेगळी, आणि त्यामुळे जे काही अडचणी तयार झाल्या होत्या म्हणजे सगळ्यात अडचण होती ड्रोन सर्वे केले होते, त्याच्यामध्ये या शेतकऱ्याची हद्द त्या शेतकऱ्याच्या जागेत घुसली आहे, त्याच्यामध्ये ड्रोन मध्ये ते दिसत नाहीये, आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा त्याला मोबदला द्यायला जाताय तेव्हा तो शेतकरी सांगतो तुम्ही मला 40% भूखंड दिला, त्या जागेवर ऑलरेडी इमारती आहे, मी याचा लाभ कसा घेणार. त्यामुळे तो स्वतःची मूळची जागा सोडायला तयार नव्हता, त्यामुळे ते प्रश्न सुटत नव्हते. अनेक ठिकाणी ड्रोनने सर्वे केले गेले. यांनी सर्वे केला समजा उन्हाळ्यामध्ये त्यांना प्लेन टेबल लँड दिसली, त्यांनी तिथे 40% भूखंड तिथे रिझर्वेशन टाकले, अम्युनिटीज टाकल्या, आणि त्यानंतर पावसाळ्यात कळलं की अरे हे तर तळ आहे, पावसाळ्यात तळ आहे, आणि उन्हाळ्यात त्यांनी सर्वे केले. असे काही तुगलकी निर्णय केले होते. त्यांनी सर्वे ड्रोननी केला, त्यामध्ये स्ट्रक्चर दिसलं, त्या स्ट्रक्चरला त्यांनी म्हटलं की तिथे काही जागा आरक्षण टाकून दिली, ते नंतर कळलं की ते स्मशानभूमी आहे. अशा प्रकारचे तुगलकी निर्णय, एक एक केस पेपर, एक एक त्याच्या नकाशासह आपण जेव्हा ते सिडकोच्या बैठकीत दिलं आणि पहिल्या अधिवेशनात हा विषय मांडला, त्यानंतर आपण त्या ठिकाणी त्याच्या बैठका केल्या, मंत्री महोदयांबरोबर बैठका केल्या, त्यानंतर सिडकोच्या जेव्हा चुका कळल्या तेव्हा सिडको एमपीने तोंडात बोट घालावं. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.